डॅनी डेंझोप्पा पर्वतीय विभागातनं आलेला एक अभिनेता. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये ज्या वेळेस अनेक दिग्गज लोक या पडद्यावर चमकत होते, अगदी मग दिलीप कुमार घ्या, अमिताभ बच्चन घ्या, संजीव कुमार घ्या, असे अनेक दिग्गज, धर्मेंद्रजी आले. त्याच काळामध्ये प्राणसारखा पण एक दिसायला हँडसम असलेला पण विलन आणि चरित्रात्मक भूमिकांसाठी गाजलेलं व्यक्तिमत्व, तेही स्थिरस्थावर होते. अशा काळामध्ये आलेलं हे एक व्यक्तिमत्व डॅनी. पिक्चर कालीचरण आठवत असेल तुम्हाला. कोबडी घेऊन जी काही व्यक्तिरेखा मिळाली एका अपंगाची, ती सुद्धा यथोचितरित्या निभावलेला कलाकार. शब्दफेकीचा अंदाज काही वेगळाच, तरी पण सलग 18 वर्ष अमिताभ बच्चनबरोबर मिळालेल्या फिल्म्स नाकारण्याचं धारिष्ट्य करणारा हा एक हुकमी एक्काच होता असं म्हणावं लागेल. नंतर अर्थात त्यांनी काम केलं. हममध्ये दिसले अमिताभच्या बरोबर, अग्निपथमध्ये त्यांची भूमिका गाजली. त्यांचा एक डायलॉग आहे, शैतानों को धमकियां दिया नहीं करते क्योंकि हम जब पैदा हुए ना तब रात के 12 बजे थे और रात के 12 बजे शैतान पैदा हुआ करते हैं. हे शब्द फेकण्याची त्यांची एक शैली, चेहऱ्यावरचे भाव, शांतपणे शब्दफेक करण्याची ती एक लकब, त्यातून ते व्यक्तिमत्व न सांगता समजतं की कुठेतरी सिक्कीम या साईडला राहत असलेलं व्यक्तिमत्व. असं ऐकतोय मी, सिक्कीमला त्यांचं एक छानसं घर आहे, बंगला आहे. पण या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आल्यापासून अतिशय उत्तमरित्या पाय रोवून उभा असलेला एक जरा हटके नौजवान जो होता, त्याचंच नाव डॅनी डेंझोप्पा. या पर्वतीय भागामध्ये त्यांच्याकडच्या शैलीमध्ये ते गाणीही म्हणायचे असंही ऐकतोय मी. त्यामुळं किशोर कुमार यांनी जेव्हा डॅनी डेंझोप्पा यांना प्लेबॅक सिंगिंग करण्याचं ठरवलं, एका पिक्चरमध्ये एक गाणं डॅनींसाठी गायचं आहे असं त्यांना जेव्हा कळलं, तेव्हा एकतर त्यांनी त्या सिच्युएशनचा अभ्यास केला, पटकथेमध्ये त्या गाण्याचं काय महत्त्व आहे याचा अभ्यास केला. पण उगीचच डॅनीला आवाज द्यायचा म्हणून दिला नाही. त्यांनी तसं पाहिलं तर महान कलाकारच म्हणेन मी यांना, या डॅनी डेंझोप्पांची भेट घेण्यासाठी किशोर कुमार यांनी निरोप पाठवला. आणि मग समोर बसून ते डॅनी बोलतात कसे, त्यांची लिप मुवमेंट काय आहे, त्यांची पर्वतीय भाषा बोलताना तिकडची त्यांच्या लिप मुवमेंट काय असतात. मग ते गायक आहेत, तर ते जेव्हा गाणी गातात त्यांच्या भाषेतली, तेव्हा त्यांची लकब काय, त्यांच्या चेहऱ्यावरती हावभाव कसे आहेत, त्यांच्या ओठांची हालचाल कशी होते, अशा सगळ्या गोष्टींचा किशोर कुमार यांनी त्यांची भेट घेऊन, ज्याला आपण एक
डीप स्टडी असं म्हणू, खूप खोलात जाऊन अभ्यास केला त्या व्यक्तिमत्वाचा, त्यांच्या बोलण्याचा, त्यांच्या गाणी गाण्याचा. आणि त्यानंतर मग तू लाली है सवेरी वाली, गगन रंग दे तू मेरे मन का, असं काहीसं ते गीत आहे जे डॅनींवरती चित्रित झालं आहे. ड्युएट सॉन्ग आहे. आशा भोसलेजी आणि किशोरदा या दोघांनी मिळून ते गायलेलं गाणं आहे. त्या काळात या गाण्याने खूपच धूम केली होती ना. त्याची चाल, त्याचे ते सहज सोपे वाटणारे शब्द आणि त्याचं डॅनींच्या उच्चारांप्रमाणे किशोरदांनी केलेलं उच्चारण. बॉर्न आर्टिस्ट. डॅनी डेंझोप्पासुद्धा इतक्या सगळ्या बॉलिवूडच्या भाऊगर्दीत आले काय, मस्तपैकी स्थिरस्थावर झाले काय, स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं काय. नाही, त्यांच्या भूमिका पण तुम्ही नाही विसरू शकत. अग्निपथमधले तुम्ही काही डायलॉग बघा. समोर अमिताभ बच्चन आहे, सुपरस्टार, आणि डॅनींचे त्यांच्या समोर बसून काही डायलॉग आहेत. अक्षरशः म्हणजे कसलेला अभिनेता एका सुपरस्टारसमोर आला आहे असंच आजही पाहताना जाणवतं. हे त्यांच्या कष्टाचं फळ आहे. म्हणून थोडंफार दुर्लक्षित राहिलेला किंवा तसा बऱ्याच लोकांना आवडणारं व्यक्तिमत्व आहे डॅनी डेंझोप्पा. त्यांची पर्सनॅलिटी, त्यांनी टिकवलेली देहयष्टी, आज त्यांच्या वयात असलेले किती हिरो इतके फिट आहे तो. आजही त्यांना तुम्ही पाहाल तर ते फिट अँड फाईन वाटतात. हे सगळे कष्ट घेतल्यामुळं एकतर पहाडी पर्सनॅलिटी ती, आणि मग त्यातून मग थोडंफार व्यायामाची जोड दिली, या क्षेत्रात टिकून राहायचं म्हणून व्यवस्थित फिटनेस कायम ठेवला. या सगळ्या गोष्टींमुळं डॅनींच्या मी जेवढ्या भूमिका बघितल्या त्या मला तर नक्की आवडल्या. आणि म्हणूनच त्यांच्या गौरवार्थ हा एक छोटासा व्हिडिओ कविप्रवीज शो यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यासाठी बनवतो आहे मी. आशा करतो डॅनी डेंझोप्पा यांच्याविषयी तुम्हालासुद्धा कुतूहल निर्माण होईल आणि तुम्हीसुद्धा यूट्यूबवरती जाऊन त्यांच्याविषयीची माहिती गोळा कराल. त्यांच्या भूमिकांचे काही क्लिप्स अवेलेबल असतील त्या पाहाल तुम्ही. त्यांचे डायलॉग फेकण्याची शैली तीसुद्धा मन लावून पाहाल आणि तुम्हालासुद्धा हे व्यक्तिमत्व नक्की आवडेल असं नक्की मला वाटतं आहे. चला, अशा या सुंदर अदाकारी सादर करणाऱ्या एका महान कलाकाराला आपण खूप खूप शुभेच्छा देऊयात. त्यांची आरोग्यसंपन्नता जी त्यांनी कष्टाने टिकवली आहे ती अशीच शेवटपर्यंत टिकून राहावी या सदिच्छाही देऊयात. आणि अजूनही त्यांच्यामध्ये जे टॅलेंट आहे त्या टॅलेंटला अनुसरून कोणीतरी काहीतरी पटकथा लिहावी आणि त्यांना अजून नवीन नवीन रोल मिळावेत यासुद्धा शुभेच्छा आपण देऊयात, जेणेकरून आपल्याला अजून त्यांचं ज्या ज्या गोष्टींमध्ये त्यांचं प्रावीण्य आहे त्या त्या भूमिका आपल्याला पाहायला मिळतील. या गोष्टींसह त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा अर्पित करून या व्हिडिओत इथंच थांबतो. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसह.